तुम्ही शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टिंग तर सुरू केले, पण नक्की कोणते शेअर्स घ्यायचे हे कळत नाहीये का? तुम्ही अजूनही इतरांच्या टिप्सवरच शेअर्सची खरेदी किंवा विक्री करताय का? किंवा तुम्ही एखादा शेअर घेतला की तो लगेच लॉस मध्ये जातोय का? चला तर मग हे नक्की असे का होते आणि या सगळ्यातून बाहेर पडून स्वतःच शेअर्स कसे पिक करायचे यासाठी शेअर्स बद्दल एक बेसिक माहिती घेऊया. नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला फायनान्स रिलेटेड सर्व गोष्टी अगदी सोप्या भाषेत शिकायला मिळतात. आपण जेव्हा इन्व्हेस्टिंग जर्नी सुरू करतो तेव्हा आपल्याला काही बेसिक गोष्टी माहितीच नसतात. म्हणजे शेअर्स नक्की कसे अनालाइज करायचे किंवा म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय. आपण फक्त आपल्या मित्रांनी वगैरे इन्व्हेस्टिंग सुरू केले म्हणून आपण इन्व्हेस्टिंग स्टार्ट करतो, पण आपण जर का थोडी जरी बेसिक माहिती घेतली तरी आपण स्वतःची स्वतः शेअर्स कसे पिक करायचे किंवा कसे म्युच्युअल फंड पिक करायचे ते आपल्याला सहज जमू शकते. त्यासाठीच आपण या व्हिडिओजना सुरुवात केली आहे. तर मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले शेअर म्हणजे काय, शेअर मार्केट म्हणजे काय, स्टॉक एक्सचेंज, डीमॅट अकाउंट आणि शेअर मार्केट बद्दल जे काही समज गैरसमज आहेत ते आपण सर्व दूर केले. तर या व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केटच्या काही बेसिक गोष्टी क्लिअर करूया. म्हणजे एखादी कंपनी शेअर मार्केटमध्ये कशी येते, आयपीओ म्हणजे काय, निफ्टी, सेन्सेक्स हे म्हणजे नक्की काय आहे, मार्केट कॅप म्हणजे काय आहे, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करू. सर्वात आधी बघूया कंपनी शेअर मार्केटमध्ये काय येते आणि कशी येते. समजा दोन मित्रांनी मिळून एक कंपनी चालू केली आणि त्या कंपनीला चांगला प्रॉफिट होऊ लागलाय, चांगली एस्टॅब्लिश झाली आहे कंपनी. नंतर ती कंपनी त्यांनी एक्सपांड करण्याचा विचार केला, म्हणजे त्या कंपनीचे आणखी काही ब्रांचेस इतर शहरांमध्ये सुरू करायचा असा त्यांनी विचार केला. त्यासाठी त्यांना भांडवल पाहिजे, तर त्यांनी एक इन्व्हेस्टर बघितला आणि त्या बदल्यात त्या इन्व्हेस्टरला त्यांनी इक्विटी दिली. आता इक्विटी म्हणजे नक्की काय, तर शेअर्स. म्हणजेच जेव्हा त्यांनी कंपनी चालू केली होती तेव्हा त्या कंपनीचे ते दोन मालक होते, म्हणजेच त्यांचे 50-50 शेअर होते. आणि जेव्हा त्यांनी इन्व्हेस्टर बघितला तेव्हा त्याला टोटल 10% इक्विटी दिली, म्हणजे दोघांनी आपल्यातले 5-5% शेअर्स त्याला दिले. म्हणजे आता त्या दोघांकडे 45-45% शेअर्स आहेत आणि 10% त्या इन्व्हेस्टरकडे आहेत. अशी त्या कंपनीची विभागणी झाली. कंपनीला जो काही नफा होईल त्यातला 90% नफा त्या दोघांमध्ये म्हणजे 45-45% त्या दोघांमध्ये वाटला जाईल आणि 10% नफा त्या इन्व्हेस्टरला भेटेल. आता इक्विटी क्लिअर झाली. आता आपण बघूया व्हॅल्युएशन. समजा त्या दोन मित्रांना त्यांचा बिझनेस एक्सपांड करण्यासाठी 50 लाखाची गरज आहे, तर त्या इन्व्हेस्टर करून त्यांनी 50 लाख रुपये घेतले आणि त्याला 10% इक्विटी दिली. तर यावरून त्या कंपनीचे व्हॅल्युएशन कसे काढाल, तर 10% गुणिले 50 लाख म्हणजे 5 कोटी रुपये, म्हणजे त्या कंपनीची व्हॅल्युएशन झाली ती 5 कोटी रुपये झाली. समजा त्यांनी 50 लाख रुपये घेऊन 5%ची इक्विटी दिली असती तर कंपनीचे व्हॅल्युएशन 10 कोटी रुपये झाले असते. आता बघूया त्या दोन मित्रांना आपल्या कंपनीला अजून पूर्ण भारतामध्ये एक्सपांड करायचे, तर त्यासाठी ते असे किती इन्व्हेस्टर बघत बस. किंवा दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे बँकेकडून कर्ज घ्यायचे, पण त्यासाठी पण त्यांना व्याज भरत बसावे लागेल. तर त्यावर एक बेस्ट उपाय हा आहे की आपल्या कंपनीला शेअर मार्केटमध्ये लिस्ट करायचे. त्याने काय होईल, तर आपण आपल्याला लागणारे फंड जो आहे तो पब्लिक कडून रेज करू शकतो आणि त्या बदल्यात त्यांना कंपनीचे शेअर्स द्यायचे. आता तुम्ही म्हणाल शेअर्स दिल्यावर त्यांना काय फायदा होणार, तर कंपनी जेवढी ग्रोथ करेल, जेवढा प्रॉफिट करेल, त्या सगळ्यातील थोडा थोडासा हिस्सा प्रत्येक शेअर होल्डरला मिळेल. म्हणजेच प्रत्येक शेअर होल्डर हा त्या कंपनीचा एक छोटासा मालक असतो आणि कंपनीच्या ज्या क्वार्टरली किंवा वार्षिक ज्या मीटिंग्स असतात त्यामध्ये जे काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतात त्यामध्ये सुद्धा शेअर होल्डर्सना वोट करण्याची संधी दिली जाते. तर जेव्हा कंपनी पहिल्यांदा शेअर मार्केटमध्ये लिस्ट होते तेव्हा ती इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच आयपीओ द्वारे लिस्ट होते. कंपनी लिस्ट होताना कंपनीचे मालक म्हणजेच त्यांना प्रमोटर म्हटले जाते. आता आपल्या केसमध्ये प्रमोटर म्हणजे ते दोन मित्र आहेत. आता ते प्रमोटर आणि कंपनीचे इन्व्हेस्टर ते मिळून डिसाईड करतात की आपल्याला नक्की किती फंड रेज करायचा आहे आणि ते त्यावरून ठरवतात की आपल्याला नक्की किती आपल्यातली इक्विटी म्हणजे पब्लिकसाठी ऑफर करू शकतो आणि त्यानंतर ती कंपनी एक्सचेंज वरती लिस्ट होते. समजा त्या दोन मित्रांकडे 45-45% इक्विटी आहे आणि इन्व्हेस्टरकडे 10% इक्विटी आहे, तर त्यांनी समजा 45 पैकी 30% स्वतःकडे ठेवली आणि 15-15 म्हणजे 30% इक्विटी ते पब्लिकसाठी ऑफर करणार. म्हणजे जेव्हा एखादी कंपनी शेअर मार्केटमध्ये पहिल्यांदा लिस्ट होते
तेव्हा ती IPO द्वारे येते. आता पुढचा प्रश्न आहे की IPO अप्लाय कसा करायचा. समजा एखाद्या कंपनीचे प्रोडक्ट्स तुम्ही नेहमी वापरता किंवा त्या कंपनीच्या सर्व्हिसेस वापरता. आता तुम्हाला ते जर चांगले वाटत असतील, म्हणजे कंपनीची ग्रोथ तुम्हाला जर वाटत असेल की व्यवस्थित प्रॉफिट मध्ये असेल तर त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी तुम्हाला जर संधी मिळाली, त्या कंपनीने जर IPO लॉन्च केला, तर तुम्ही IPO ला नक्की कसे अप्लाय करू शकता ते आपण बघूया. तर IPO ला अप्लाय करण्यासाठी पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे तुम्ही कोणत्याही बँकेच्या नेट बँकिंग द्वारे IPO साठी अप्लाय करू शकता. दुसरा ऑप्शन आहे म्हणजे तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन केला असेल, तर त्यावरून तुम्ही IPO साठी अप्लाय करू शकता. IPO अप्लाय करताना नेहमी त्या कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे, त्या कंपनीचे प्रोडक्ट सर्व्हिसेस जे काय असतील आणि त्या कंपनीचे रिझल्ट, प्रॉफिट, लॉसेस, त्या कंपनीवर कर्ज किती आहे, ते सगळ्या गोष्टींचा आपल्याला आधी आढावा घ्यावा लागतो. आता IPO घेताना तुम्ही ऐकले असेल की एखादा IPO 5 पट सबस्क्राईब झाला, 10 पट सबस्क्राईब झाला, किंवा एखादा IPO खूप कमी अप्लाय झाला. तर त्याचा अर्थ काय होतो, जर एखाद्या कंपनीने समजा 1000 शेअर्स पब्लिकसाठी ऑफर केले आणि ते घ्यायला जर 2000 जणांनी अप्लाय केला, तर IPO ओव्हर व्हॅल्यूड झाला, म्हणजे IPO दुप्पट सबस्क्राईब झाला असे म्हणतात. तर कंपनी सगळ्यांना शेअर्स देते का. समजा 1000 शेअर ऑफर केले तर 2000 जणांनी अप्लाय केले, तर 2000 जणांना शेअर देऊन टाकते का. तर तसं नाही. जर 1000 शेअर्स त्यांनी ऑफर केले, तर त्या 2000 मधले रॅन्डमली कोणतेही 1000 जण सिलेक्ट केले जातात आणि त्यांना तो IPO ऑफर होतो. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास जास्तीत जास्त लाईक करा आणि बऱ्याच जणांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही. आपल्यासाठी फायनान्सच्या सर्व गोष्टी अगदी सोप्या भाषेत आम्ही फक्त तुमच्यासाठी घेऊन येतोय. तुम्ही जर अजून चांगला प्रतिसाद दिलात, तर अशाच प्रकारचे चांगले कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर आपण व्हिडिओकडे परत येऊया. समजा एखाद्या कंपनीने 1000 शेअर्स अलॉट केलेत आणि त्यातील फक्त 800 जणांनीच त्या IPO साठी अप्लाय केलाय, तर तो IPO अंडर व्हॅल्यूड झालाय असे म्हणतात. त्यावेळी तो IPO 800 जणांना सर्वांना मिळतो. आता IPO मधून पैसे नक्की कसे कमवता येतात. तर बऱ्याचशा प्रॉफिटेबल कंपनीज ज्या आहेत त्या आपल्या बिझनेस एक्सपांड करण्यासाठी IPO लॉन्च करत असतात. त्या IPO ना चांगला प्रतिसाद मिळाला, तर त्या IPO जेव्हा स्टॉक मार्केटवरती लिस्ट होतात, तेव्हा चांगल्या प्रीमियमवर लिस्ट होतात. म्हणजे काय, जर एखाद्या कंपनीने बेस्ट शेअर प्राइस ₹100 ठेवली आहे IPO ऑफर करताना आणि तो जास्त प्रमाणात सबस्क्राईब झाला, तर तो IPO स्टॉक एक्सचेंज वरती चांगल्या प्रीमियम वरती लिस्ट होतो. म्हणजे 100 ऐवजी तो 130 ₹140 पर्यंत जर लिस्ट झाला आणि जर का तुम्हाला IPO ची अलॉटमेंट मिळालेली आहे, तर त्याला लिस्टिंगच्या पहिल्या दिवशीच 30 ते 40% प्रॉफिट होतो. यासाठी चांगल्या कंपन्यांच्या IPO साठी अप्लाय केले आणि अलॉटमेंट मिळाली तर चांगला प्रॉफिट होतो. IPO जेव्हा पब्लिक साठी रिलीज होतो, तेव्हा तो 3 दिवसानंतर तो IPO एक्सचेंज वरती लिस्ट होते. त्यानंतर प्रत्येक जण त्यामध्ये खरेदी विक्री करू शकतो. आता आपण काही उदाहरणं बघूया, म्हणजे IPO लिस्ट होताना नक्की कसा लिस्ट होतो, प्रत्येक वेळी प्रॉफिटच होतो का. तर हे जे काही IPO आहेत ते रिसेंटली लिस्ट झालेले IPO आहेत. आता यामध्ये तुम्ही बघू शकता, हा जो झिंका लॉजिस्टिक्स सोल्युशन लिमिटेड आहे, तो नोव्हेंबर 22 ला लिस्ट झाला होता. त्याची बेस्ट प्राइस होती ₹273. लिस्टिंग डे गेन त्याचा जो होता तो -4.69, म्हणजे तो डिस्काउंटमध्ये लिस्ट झाला होता. म्हणजे ₹273 त्याची प्राइस होती आणि ₹260 तो लिस्ट झाला होता. आता आणखी एक आपण बघूया. हा जो वारी एनर्जीज लिमिटेड जो शेअर आहे, तो ऑक्टोबर 28 ला लिस्ट झाला होता. त्याची बेस्ट प्राइस जी होती ती ₹1503 होती आणि तो लिस्ट होताना ₹2336 लिस्ट झाला होता. म्हणजे डायरेक्टली तुम्हाला 55% प्रॉफिट झाला असता त्या IPO ला जर तुम्ही अप्लाय केला असता. आता इथे तुम्हाला बघू शकता, प्रत्येक वेळी IPO मध्ये प्रॉफिटच होतो असं नाही, तुम्हाला कधी कधी लॉसेस पण होऊ शकतात. आता हा जो KRN हीट एक्सचेंजर अँड रेफ्रिजरेशन लिमिटेड जे आहे, त्याच्यामध्ये तर तुम्हाला 117% गेन दिसतोय. म्हणजे ₹220 त्याची बेस्ट प्राइस होती, तो लिस्ट होताना ₹478 लिस्ट झाला होता. म्हणजे आपण बघितलं, प्रत्येक वेळी IPO ला अप्लाय करतो म्हणजे प्रत्येक वेळी प्रॉफिटच होतो असं नाही. जर IPO बेस्ट प्राइसच्या खाली लिस्ट झाली, म्हणजे डिस्काउंट मध्ये लिस्ट होते, तर त्यावेळी आपल्याला नुकसान सुद्धा होऊ शकते. त्यामुळे कोणत्या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करावी आणि कोणत्या नाही हे ठरवणे अतिशय महत्त्वाचे असते. आशा करतो की IPO हा पॉइंट तुम्हाला क्लिअर झाला असेल.
आता आपण पुढील मुद्दा पाहूया, ते म्हणजे निफ्टी आणि सेन्सेक्स नक्की काय आहे. आता तुम्ही समजा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार आहात, तर त्यासाठी तुम्हाला ओव्हरऑल मार्केट सेंटिमेंट नक्की काय आहे ते माहिती असणे गरजेचे आहे. म्हणजे मार्केट तेजीत आहे की मंदीत आहे, तर ते कसे ठरवायचे. त्यासाठी तुम्ही मार्केटमधल्या सगळ्याच्या सगळ्या कंपनीचा अभ्यास करत बसणार आहात का, तर नाही, त्याची काही गरज नाही. म्हणजे यावर उपाय म्हणून इंडेक्स ही कन्सेप्ट आणली आहे. आता इंडेक्स म्हणजे अनुक्रमणिका, म्हणजे तुम्ही इंडेक्स बघून ठरवू शकता की ओव्हरऑल मार्केटमध्ये काय चालले आहे. म्हणजे काय, तर भारतातील काही टॉपच्या कंपनी आहेत त्या कशा नक्की परफॉर्म करत आहेत, यावरून आपण ओव्हरऑल मार्केट कसे परफॉर्म करत आहे ते ठरवतो. तुम्ही ऐकले असेल की निफ्टीमध्ये आज तेजी आली, किंवा शेअर मार्केट आज गडगडले, 300 पॉईंटने पडले, 500 पॉईंटने पडले, अशा तुम्ही बातम्या बघत असाल. तर निफ्टीमध्ये भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रातील 50 कंपनीज ऍड केलेल्या आहेत. म्हणजे FMCG क्षेत्रातल्या झाल्या, समजा बँकिंग मधल्या झाल्या, IT मधल्या झाल्या, एनर्जी झाली, ऑटो झाली, अशा प्रत्येक क्षेत्रातील टॉपच्या 50 कंपन्या निफ्टीमध्ये ऍड केलेल्या आहेत आणि त्याचा एक इंडेक्स बनवला आहे. म्हणजे NSE चा जो इंडेक्स आहे तो निफ्टी 50 आहे आणि BSE चा इंडेक्स जो आहे तो सेन्सेक्स आहे. सेन्सेक्स मध्ये सुद्धा निफ्टी सारख्याच टॉपच्या 30 कंपन्या ऍड केलेल्या आहेत. म्हणजे निफ्टी मध्ये 50 कंपन्या ऍड केल्या आहेत आणि सेन्सेक्स मध्ये 30 कंपन्या ऍड केल्या आहेत. या इंडेक्स ना बघून आपण एक फेअर आयडिया घेऊ शकतो की मार्केटचे सध्याचे सेंटिमेंट काय आहे. आता तुमचा इंडेक्स हा पार्ट क्लिअर झाला असेल तर आपण पुढे वळूया. आणि तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा. आता आपण बघूया मार्केट कॅप, पी रेशो आणि अशा छोट्या छोट्या कन्सेप्ट बघूया. समजा तुम्हाला कोणत्या तरी कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहे, तर त्या कंपनीबद्दल एक बेसिक इन्फॉर्मेशन आणि तिचे फंडामेंटल रिपोर्ट्स कसे बघायचे. सर्वात आधी तुम्हाला टिकर या वेबसाईटवर यायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला हवे त्या कंपनीचे नाव ऍड करायचे आणि ते सर्च केले की तुम्हाला त्या कंपनीची सगळी माहिती मिळून जाईल. जसे की करंट मार्केट प्राइस, त्याचा सेक्टर कोणता आहे आणि बरीच काही माहिती आपण इथे बघू शकतो. आपण समजा टाटा मोटर्स या कंपनीला अनालाइज करतोय, तर ते सर्च केल्यावर इथे करंट मार्केट प्राइस दाखवते, सेक्टर दाखवते. कंपनी इसेन्शियल्स मध्ये सर्वात पहिला पॉइंट आहे मार्केट कॅप. तर मार्केट कॅप म्हणजे नक्की काय आहे ते आपण बघूया. इथे तुम्हाला दिसत असेल नंबर ऑफ शेअर्स, म्हणजे टाटा मोटर्सचे टोटल 368.10 करोड शेअर्स आहेत. आता समजा तुम्हाला टाटा मोटर्सचे हे सगळे शेअर्स घ्यायचे आहेत, तर ते किती रुपयाला घेता येतील. तर हे टोटल जे शेअर्स आहेत ते इंटू करंट मार्केट प्राइस, हे जर तुम्ही केलं म्हणजे 368 गुणिले 783, तर त्याची जी व्हॅल्यू येईल ती ही येईल 2,88,571 करोड. तर ती जी व्हॅल्यू आहे त्याला मार्केट कॅप म्हणतात. म्हणजेच काय, तर मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजेच एखाद्या कंपनीला विकत घ्यायचे झाले तर त्या कंपनीचे सगळे शेअर्स घ्यायला किती रुपये लागतील, ती झाली कंपनीची ओव्हरऑल मार्केट कॅपिटलायझेशन. म्हणजे टोटल ओव्हरऑल शेअर्स इंटू करंट शेअर प्राइस. आता पुढील पॉइंट बघूया, पीई रेशो. पीई रेशो म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो. आता इथे तुम्हाला दिसत असेल कंपनीचा करंट पीई रेशो 30.82 इतका आहे. तर पीई रेशो म्हणजे नक्की काय, तर मी किती रुपये कमवण्यासाठी किती रुपये गुंतवतोय. आता या उदाहरणात आपण बघूया कंपनीचा पीई 30 रुपयाच्या वरती आहे, म्हणजेच मी 1 रुपये कमवण्यासाठी 30 रुपये देतोय. समजा पीई रेशो कमी असतो, म्हणजे पीई रेशो जेवढा कमी असतो तेवढी इन्व्हेस्टमेंट चांगली असते. म्हणजे पीई रेशो जेव्हा लोएस्ट स्केलला असतो तेव्हा इन्व्हेस्टमेंट केलेलं चांगलं असतं. म्हणजे पीई ची लोएस्ट स्केल ही 10 आहे आणि हायेस्ट स्केल ही 30 आहे. म्हणजे 1 रुपये कमवण्यासाठी मी 10 रुपये देणं चांगलं की 1 रुपये कमवण्यासाठी मी 30 रुपये देणं चांगलं. तर अशा प्रकारे आपण कोणत्याही शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असेल तेव्हा पीई रेशो चेक करूनच इन्व्हेस्टमेंट करावी. पीई समजा 20-22च्या वर असेल तर जरा वेट करायचं. पीई रेशो जेव्हा खाली येईल तेव्हाच त्या कंपनीच्या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. समजा तुम्ही पीई हाय असताना खरेदी केलीत तर ती इन्व्हेस्टमेंट तुमची लॉस मध्ये जाऊ शकते. तुमचा पीई हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर आपण पुढील पॉइंट बघूया, मार्केट कॅप. ते बघूया. आशा करतो की पीई रेशो तुम्हाला क्लिअर झाला असेल. आता पुढील पॉइंट बघूया, ते म्हणजे मार्केट कॅप म्हणजेच मार्केट कॅपिटलायझेशन.
आता मार्केट कॅपच्या बेसिसवरती कंपनीला कसे डिवाइड केले जाते ते बघूया. जसं की तुम्ही मागील उदाहरणात बघितलं की कंपनीचे मार्केट कॅप कसा काढला जातो. कंपनीची करंट शेअर प्राइस इंटू टोटल नंबर ऑफ आउटस्टँडिंग शेअर्स. आता आपण बघितलं की टाटा मोटर या कंपनीची मार्केट कॅप ही 2,87,816 करोड आहे. आता आपण हे दोन शेअर्स बघूया. आता हा बीपीसीएल आहे ज्याची स्टॉक प्राइस 293च्या आसपास आहे आणि बीईएमएल ज्याची स्टॉक प्राइस 4125 रुपये आहे. तर तुम्हाला काय वाटते कोणत्या शेअरची मार्केट कॅप जास्त असेल? बीईएमएल ची, बरोबर? नाही, चुकीचे. बीपीसीएल ची मार्केट कॅप जी आहे ती 1,27,203 करोड इतकी आहे आणि बीईएमएल ची मार्केट कॅप ही 17,182 करोड रुपये. म्हणजे काय, तर तुम्ही शेअर प्राइस बघून ठरवायचे नाही की त्याची मार्केट कॅप कमी असेल की जास्त असेल. साधारणपणे कंपन्यांचे मार्केट कॅप नुसार 3 भागात विभागणी केलेली असते: स्मॉल कॅप, लार्ज कॅप आणि मिड कॅप. स्मॉल कॅप म्हणजे ज्या कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन 5,000 करोडच्या आतमध्ये असेल तर त्या कंपन्यांना स्मॉल कॅप कंपन्या म्हणतात. स्मॉल कॅप कंपन्या ज्या असतात त्या शक्यतो स्टार्टअप वाल्या कंपन्या असतात आणि ज्या कंपन्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन 5,000 ते 20,000 करोड पर्यंत असते त्या कंपन्यांना मिड कॅप कंपन्या म्हणतात आणि ज्या कंपन्यांचे मार्केट कॅप 20,000 करोडच्या वरती असते त्या कंपन्यांना लार्ज कॅप मध्ये ऍड केले जाते. म्हणजे त्या कंपन्या पूर्णपणे एस्टॅब्लिश असतात. म्हणजेच काय, तर लार्ज कॅप कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं कधीही चांगले असते कारण त्याच्यामध्ये रिस्क कमी असते, कारण त्यांचा बिझनेस पूर्णपणे एस्टॅब्लिश झालेला असतो आणि त्यामुळे त्या मानाने त्यांच्यामध्ये केलेली गुंतवणूक ही जरा कमी रिटर्न्स देते, म्हणजे स्लो अँड स्टडी रिटर्न्स देते. आणि ज्या मिड कॅप कंपन्या असतात त्या ग्रोईंग कंपन्या असतात, म्हणजे त्या कंपन्या भविष्यात कदाचित लार्ज कॅप मध्ये पण कन्वर्ट होऊ शकतात. त्यामुळे त्या कंपन्यांचे पोटेन्शियल जास्त असते आणि तेवढीच रिस्क पण असते त्या कंपन्यांमध्ये. आणि स्मॉल कॅप कंपन्या ज्या आहेत त्या स्टार्टअप वाल्या कंपन्या असतात, म्हणजे त्यामध्ये तर अगदी जास्त प्रमाणात रिस्क असते, म्हणजे हाय रिस्क कंपन्या ज्या असतात त्या स्मॉल कॅप कंपन्या असतात. ओके, चला तर मग आज इथेच बस करूया. अजून बऱ्याचशा कन्सेप्ट सांगायचे आहेत, एकाच व्हिडिओमध्ये ते सांगणं शक्य होणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठे होईल. पण या कन्सेप्ट अतिशय महत्वाचे आहेत. या जर क्लिअर असतील तर तुमची इन्व्हेस्टिंग जर्नी अगदी व्यवस्थितपणे होईल, म्हणजे तुम्हाला कुणावरही डिपेंडंट राहून इन्व्हेस्टिंग करायची गरज लागणार नाही आणि तुम्हाला स्वतःहून तुमचे शेअर्स पिक करता येतील. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो ते बघूया. सर्वात आधी बघितले आपण कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट कशी होते, त्यानंतर बघितले कंपनीची व्हॅल्युएशन कशी काढली जाते, त्यानंतर बघितले आयपीओ म्हणजे काय आणि आयपीओ ला अप्लाय कसे करावे, त्यानंतर बघितले सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे नक्की काय आहेत, एखाद्या कंपनीची मार्केट कॅप कशी काढायची, पीई रेशो काय आहे आणि स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप याबद्दल आपण थोडीशी माहिती घेतली. पुढील व्हिडिओज मध्ये आपण बघूया नक्की शेअर मध्ये इन्व्हेस्टिंग करताना अजून कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण बघणार आहोत, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.